आजच्या गावात तर एक इश्यू झालेला आहे इथं, फक्त कॅश आहे, ऑनलाईन काहीच नाही. इथं गॅरेजवाला तर भेटणार नाही, पण बघूया. मंडळी, स्वागत आहे तुमचं एक ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. आत्ता वाजलेले आहे सकाळच्या 10:30 आणि आपण चाललेलो आहे तुंगारेश्वर मंदिरला, महादेवाच्या मंदिरात, जे की लोकेटेड आहे वसईला. तर भेटूया मग मोठं ब्लॉग सेटअपवर. तो पुन्हा एकदा सुप्रभात मंडळी. आता आलेलो आहे खाली गाडी कशी, तर गाडीला कोल्ड स्टार्ट देऊया आणि मग निघूया आपल्या जर्नीला. टायर आताच नवीन टाकलेला आहे, थोडी घाण बसली. पावसाच्या दिवसात गाडी घाण होणारच. तर आता आलेलो आहे वसई फाट्याला. तर आपली ही बीस्ट इथं उभी आहे आणि आपल्याला 2 रायडर हायवेला जॉईन केले. आपल्या इथंच राहतात बाजूला, वैभव आणि भाई. आता ते पण आपल्या सोबत येत आहे. ते बोललेले थांब म्हणून हायवेला थांबलेलो. तर आता वाजलेत 11:15. तर आता बघूया किती उशीर लागतोय आपल्याला इथनं निघायला. तर निघूया इथनं आणि बघू किती उशीर लागतोय. तर खूप दिवसापासून एक इच्छा होती की एक स्वतःची बाईक असावी आणि गोप्रोचा सेटअप असावा. ते ड्रीम होतं, ते ड्रीम कम्प्लीट झालेलं आहे. आता फक्त राईड करायचे. शाळेतल्या पोरांना वह्या पुस्तकं वाटप चाललेलं आहे. आता पहिला बीज लागलेला आहे आणि आता पहिला वॉटरफॉल लागलेला आहे. पाऊस नाही, आता ऊन आहे म्हणून वॉटरफॉल म्हणजे जास्त पाणी नाही, पण पोरं, लहान पोरं आंघोळ करतात. खूप छान, तुम्ही बघू शकता. व्ह्यू कसा येतो मला माहिती नाही, कारण की मी तिकडेच सेट केलेला. अरे बापरे, ह्याला लय घाय. इथं तिकीट काढायचे. गाडी इथं लावूया आपण, तिकीट काढूया. पहिले किती तिकीट आहे ते बघूया. तर एक इश्यू झालेला आहे इथं, फक्त कॅश आहे, ऑनलाईन काहीच नाही. ऑनलाईन बघत होतो पण कोण द्यायला तयार नाही आणि 71 तिकीट आहे. ऑनलाईन बोललो तर इथं ऑनलाईनची सुविधा नाही. तिकीट घ्यायला खूप टाइम लागत होता, म्हणून ते बोलले की तुम्ही पुढे जावा, नंतर रिटर्न घरी जाताना तुम्ही तिकीट काढा. तर आता आलेलो आहे आपण सेकंड वॉटरफॉल. बघू शकता इथं पण काही लोक आहेत, 3 जण आहेत. आणि आता बघूया जाताना तिकीट काढायला ऑनलाईन भेटते का नाही, कारण की तिथे ऑनलाईन नव्हतं. म्हणून थांबून ते काका बोलले की तुम्ही जावा आणि येताना तिकीट काढा. तर आता निघूया मग. आता
आणि येताना तिकीट काढूया. आज पाऊस नाही, खूप छान वाटतंय. पाऊस असता तर पूर्ण. आज संडे आहे म्हणून गर्दीच गर्दी आहे. माकडं आहेत. ग्लव्स बॅगेत ठेवूया आणि त्यांना काहीतरी खायला देऊया पहिलं. आता ग्लव्सची गरज नाही. फुटत नाही का? हात ऑइली झालाय. हे काय, तू पण घे. चला बाय बाय. निघूया आता पुढे. हात ऑइली झालाय. हात आता पॅन्टीला पुसण्याशिवाय पर्याय नाही. चला निघूया आता आपल्या जर्नीला. चला. थोडं ऑफरोडिंग पण केल्याची मजा वेगळीच आहे. आणखी आईच्या गावात ऑफरोडिंग करायला मजा खूप येते. पाऊस नाही तर अजून मजा आली असते ऑफरोडिंग करायला. ओ बिल्लो रानी कहो तो भी जान दे तू. आरामात आरामात. मध्ये मध्ये मोठे डगडे पण आहेत. इथं पण माकडे आहेत. इथं पण यांना एक बिस्किटचा कोडा राहिलाय तो देऊया. एकच राहिलंय. आता नंतर विकत घेऊया आणि मग देऊया. एवढी सर्व जमा झालेत पण आता माझ्याकडे एकच आहे. हा बघ. हा एकच एकच. सर्वांना एक एक. इकडे इकडे. बाय बाय. नंतर बघूया. वरती भेटली दुकानं तर ह्यांना काहीतरी खायला घेऊया माकडांना. चेन निघाली. प्रॉब्लेम झाला एक. लय मोठा इश्यू झालाय. चेन निघाली माझी. अगोदरच लूज होती आणि आता हा चेनीचा प्रॉब्लेम. बघूया आता बसवायला जमते का आपल्याला. लय मोठा इश्यू झालाय हा. आता इथं गॅरेजवाला पण आहे का? इथं गॅरेजवाला तर भेटणार नाही पण बघूया. हा चेन आता प्रॉब्लेम झाला. बघू आता इथं गॅरेजवाला पण नाही भेटणार.
चेन निकल गया, चला. चैनीचा प्रॉब्लेम झालेला. ते काही लोक होते त्यांनी मदत केली गाडी पकडायला. आजच्या गावात लय मोठा इश्यू झालेला आणि थांबूया जरा, रिलॅक्स होऊया. थोडा पॅनिक झाले. आता मोठा प्रॉब्लेम झालेला, चेन निघालेली गाडीची, तुम्ही बघितली असाल. आता काय लोक होते लूज झाले आणि ते खड्डा दगड लागला मोठा, निघाली. आता बसले, नशीब फोडून नाही निघाली. आता प्रॉब्लेम झाला असता, फोडून निघाली असती या पॉकेट मधनं तर. हा, हिथनं नाही निघत, हिथं टाईट आहे, पण हिथं कसं दगड लागला ना खाली असा, तर क्रॉस निघून गेली. गरम पण झाले. नाला सोपारा ईस्ट, प्रगतीनगर. हा, नगीनदास. मी प्रगतीनगरला. चला आता निघूया. थोडा ब्रेक घेतलेला, चेन निघालेली म्हणून. आता इथनं पुढे जर्नी आपली कंटिन्यू करूया. आरामातच जायला लागेल कारण की चैनीचा इश्यू आहे. गाडी पार्किंगला जागा बघितली पाहिजे. गाडी कुठे लावली? वरती गंगला. आता गाडी इथं पार्किंग केली आहे. सर्वांच्या गाड्या इथं आहेत. इथून आतमध्ये जाऊया. इथे आमची बॅग, हेल्मेट वगैरे ठेवले आणि आता पाणी वगैरे घेऊन इथनं निघायचं चाललंय. तर फायनली तुंगारेश्वरला पोचलेलो आहे. मंदिर इथं खाली लेफ्ट साईडला आहे. फर्स्ट टाइम आलो पण खूप छान वाटतंय. आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे का नाही माहिती नाही आपल्याला, पण बघू, ट्राय करू काय फुटेज द्यायचे. शूज शिते काढायचे. हा मेन द्वार आहे. शूज वगैरे इथे काढलेले आहे आणि आता हा मेन द्वार. आता मंदिराच्या बाहेर आलेलो आहे, पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. इथं बोर्ड लावलेला आहे की कॅमेरा सक्त मनाई आहे, म्हणून बाहेरच तुम्हाला सिनेमॅटिक मंदिराचे बघायला भेटतील. आता इकडून बाहेरून आलेलो आहे आणि ह्यांना विचारलं की प्रशासनाने की आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे. कॅमेरा अलाउड तर नाही, पण ह्या दोघांनी मला बोलले की तू व्हिडिओ काढू शकतोस. तर मी त्यांचे खूप आभार मानतो आहे की त्यांनी मला व्हिडिओ काढून दिल्याबद्दल. दादा धन्यवाद तुमचे, मला व्हिडिओ काढून द्या. लय मोठी संधी दिली तुम्ही मला आणि नक्कीच ही व्हिडिओ मी होप करतो की तुम्ही हिट करून टाकसाल. आता आपल्याला आतमध्ये कॅमेरा यूज करायची संधी भेटलेली आहे, तर आता आपण जाऊया आतमध्ये. इथं पण एक CCTV लावला आहे सेफ्टीसाठी. आता हळूहळू आता गर्दी वाढत चालली आहे.
दर्शन खूप छान झालेलं आहे. तर बघूया आता पुढे वॉटरफॉलला जायचं आहे, पण आता चार्जिंग माझी कॅमेऱ्याची डाऊन झालेली आहे. तर बघूया आता इथे कुठे चार्जिंगला लावायला भेटतोय का आपल्याला. तर आता फायनली पाऊस आलेला आहे आणि खूप हॅपी आहे. तुंगारेश्वरला आलो आहे आणि पाऊस नाही आला तर काय मजा नाही. तर फायनली पाऊस पडला आणि सर्व हॅपी आहेत आणि जोरात पाऊस आला आहे. खूप छान वाटते, खूप पाऊस मस्त आहे. तर पुढे आता वॉटरफॉलला जायला खूप मजा येणार आहे. तर भाई कसं वाटलं इथे येऊन? मस्त एकदम छान दर्शन झालं आहे. इथे मस्त बघायला वाटलं आहे फिरायला. अजून आता वॉटरफॉल बघायला जातो आम्ही. आणि फर्स्ट टाईम आलो आम्ही तिघं पण फर्स्ट टाईम आलो आणि खूप भारी वाटते. आता आम्ही वॉटरफॉल बघायला चाललो आहे. हा वैभव फुल एन्जॉय. आता इकडून मंदिराचं दर्शन घेऊन आलो आहे. आता इकडं वॉटरफॉल बघायला चाललो आहे आणि आपला भाऊ फुल एन्जॉय करतोय. कसं वाटतंय वैभव? फुल एन्जॉय वाटतंय. फुल इथून जाऊया, त्यांना पाण्यातनं जाऊन द्या. चला वैभव पुढं सर. वॉटरफॉल जवळ येत चाललाय आणि भावाला जोश येत चाललाय अजून. मी नक्कीच सांगेन की तुम्ही एक दिवस ह्या वॉटरफॉल बघायला नक्की या तुंगारेश्वरला. की खूप छान वाटतं इथं येऊन आणि सर्वजण खूप चांगला एन्जॉय करत आहेत. वैभव उडी मार. फुल एन्जॉय चाललाय. मी नक्कीच बोलेन की तुम्ही एक संडे इकडे आलाच पाहिजे. मी फर्स्ट टाइम आलो पण मी एवढा खुश झालो आहे सांगू शकत नाही, मला बोलायला जमत नाही. फुल पोरं एन्जॉय करतात, फुल राडा होतो इथे. पुढं जातो आता, पुढे वॉटरफॉल आहे. वॉटरफॉलपाशी जाऊया आणि बघूया काय सीन आहे पुढचा. वैभव भावीचा फुल राडा चाललाय इथे येऊन. फायनली वॉटरफॉलपाशी पोचले. वरती अजून आहे पण वरती जायची येऊ शकत नाही आपण, म्हणून आपण फक्त इथेच एन्जॉय करणार आहे. फुल एन्जॉय चाललाय. तर आता वॉटरफॉल बघून झालेला आहे, एन्जॉय पण केलं, पूर्ण भिजलो आहे. तर आता परतीच्या दिशेने चाललो आहे. आता निघायचं, इथं बॅग वगैरे घ्यायचं आणि गाडी स्टार्ट करायची, निघायचं. भेटूया आता डायरेक्ट गाडीच्या इथे. हे जलपरा जा पटकन भाई.
तर आता ह्या भावाचा चष्मा पडलाय पाण्यात, सर्व शोधायला लागलेत. बघूया किती उशीर लागतोय भेटायला. थँक्यू. हो हो, वैभव भावानं आपल्या शोधून दिला आहे आणि वैभवला थँक्यू बोललेले आहे. वैभव भावा, चष्मा शोधून दिल्याबद्दल धन्यवाद. फायनली घरी आलेलो आहे आणि आता वाजले 6 बरोबर. तुम्ही बघितलं असेल की गाडीची चेन निघालेली, तर खूप टेन्शन आलेलं की घरी जाताना हायवेवरून चेन निघेल का नाही निघेल रनिंगमध्ये. पण लकीली की नाही निघाली चेन. तर ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि तुमचा भाव असंच तुमच्यासाठी नवीन नवीन कॉन्टेंट लवकरच घेऊन येत जाईल. हाँ थोड़ा पापी मैं गाली देता काफी, पर जिंदगी में बढ़ने के लिए कभी न चाटी.